गणेशजी म्हात्रे, अमितजी पाटील, कांचनजी पाटील, प्रतापजी पाटील, त्याचबरोबर आपण पाहता या समाधींची पाटील, विलास पाटील, नरेश पाटील आणि अंतिम जयदेवजी दमडे यांना विनंती करतो प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा सुद्धा केलं जाईल यथोचित मान सन्मान. कोंबडभोजी विपक्ष टीम वहाल. सेमीफायनलची ही लढत आपल्याला पाहायला मिळतोय. कोंबडभोजी विपक्ष टीम वहाल बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय टीम कोंबडभोजी संघाने आणि टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय. चला स्पीडअप करा थोडंफार. आपण पाहताय दोन्ही टीम करा विनंती करतो तुम्हाला सुद्धा खरं आपण टाइम अलर्ट असेल या मॅच साठी. चला स्पीडअप करा. काही कारणास्तव खरं तर आपल्याला या स्पर्धा कव्हर करायच्या आहेत कारण काही कारणास्तव मात्र नक्कीच खूप गडबड झाली आहे. प्लीज थोडा आम्हाला सहकार्य करा या स्पर्धेला. 5 दिवसाची नाईटची स्पर्धा एक अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधला आहे 2 मॅचेस, एक सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनलची लढत पाहायला मिळेल. येस गेम ऑन. पंचाचा मात्र नक्कीच इशारा. स्ट्राईक पंच विशूची कोहली, नॉन स्ट्राईक पंच आपण पाहत आहे अनिलजी तेंबे एक लेजंड खेळाडू आणि आपण पाहताय एक उत्तम आणि उत्कृष्ट मात्र नक्कीच अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय कोंबडभोजी संघाची स्पीड गन विनोद भगत. तर स्ट्राईक एंड वरती प्रयास कोहली, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रतीक पाटील. पहिला चेंडू कट घ्यायचा प्रयत्न होता. मैदानाच्या आतमध्ये घडलाय काय? फलंदाज बाद होईल या संघाचा एक टार्गेट करताना आपण पाहताय प्रयास कोहली बॅक टू द आउट. आदरणीय सचिनजी भगत साहेबांचं मंचीकरते मात्र नक्की शुभागमन झालाय. कोंबडगावचे खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व कोंबडबळी गावचे खरं तर या मॅचचा या स्पर्धेचा मात्र नक्कीच एन्जॉय करताना आपल्या मुख्य व्यासपीठावर तानापण झालेत. त्यांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि स्वागत केलंय. बघा कोंबडगाव संघाचा आपण तेज तर्रार गोलंदाज विनोद भगत यांनी विकेट घेऊन साहेबांचं मात्र नक्कीच स्वागत केलंय. मागची मॅच कोण विसरल. 1 चेंडू 3 धावांची गरज. त्यानंतर नवजानचा हा मोठा फटका पाहायला मिळाला आणि सामन्यामध्ये करताना आपण पाहताय आमच्या समोर करता स्क्रीन वरती पाहायला मिळतोय तोच नवजान. बोलूया मैदानाकडे. आपण पाहताय तिसऱ्या क्रमांकावर पाहताय फलंदाज वहाल संघाचा समीर नाईक. येस स्ट्राईक एंड वरती पाहताय. सर स्पीडअप कर थोडंफार. बॉल ट्रॅक वरती नो डाऊट विनोद भगत. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न 65 लाऊड पडले मागे होती तर फलंदाज आपण पाहताय परंतु डॉट चेंडू फेकला गेलाय. असून एक डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. मागच्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या चेंडू विकेट पटकावली होती विनोद भगत याने. त्यानंतर 2 चेंडू होती 2 षटकार टोकून पूर्णपणे बॅकफुट ढकलले होतं गोलंदाज आपण पाहताय विनोद भगत याला. परंतु या मॅच मध्ये चांगला कमबॅक करताना आपल्या टीम साठी पहिला चेंडू करतो विकेट. त्यानंतर डॉट फेकला गेला. तिसरा चेंडू हो आडव्या पांड्या खेळायचा प्रयत्न. खूप मोठा गॅप. त्या गॅप मध्ये चेंडू ढकलून दिलाय. चेंडू चाललाय दन 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 करत आलाय मात्र नक्कीच चौकार. थँक्यू डीजे मास्टर. 3 चेंडूचा वाजवी विकेट संपला गेलाय. आपण पाहताय विनोद भगत याचा आणि 4 धावा खर्च केल्यात. 8 मोके नक्कीच विकेट असेल. प्रयास कोहलीची विकेट. त्यानंतर डॉट. त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आडव्या बाटने चेंडूला पाठवून दिला होता. समीर नाईकच्या बॅट मध्ये 4 धावा पाहायला मिळाल्या. श्रीगंश केलाय स्वतःचा टीमचा. आपण पाहताय समीर नाईक याने 3 षटकांची लढत बिग फाईट दोन्ही तर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वाल विपक्ष कोंबडभोजी. हो ब्लॉक चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. हलक्या तर पाठीमागे चेंडू चालत ट्रॅव्हल करत 2 फिल्डर मात्र की चेंडू उचला फेकेल.
तोपर्यंत धावा ऍड होतील या चेंडूवरती. 2 धावा, 6 धावा लागले स्कोर करती. 4 चेंडूचा वाजविकेल संपला गेलाय. 3 षटकांची लढत आहे. आपण पाहिलं असेल मागच्या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये जवळजवळ पाली बी संघाने 32 धावाचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्यानंतर एका चेंडूमध्ये 3 धावाची गरज असताना तो षटका टोकून सामना फिनिश केला होता नवजन या खेळाडूंना. परंतु या मॅच मध्ये तर तुम्हाला टार्गेट चांगला सेट करावा लागेल, कारण विचार करता ताकदवर टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ब्लॉकॉल चेंडू मात्र नक्कीच पॅडोसिपचा फटका पाहायला मिळतोय. नवजन चेंडू उचला फेकेल, फक्त मिळेल सिंगल धाव. एका धाव्यानं संघ मात्र नक्कीच पुढे वाटचाल करताना आपण पाहता 7 धावा लागल्या स्कोरवरती. अद्याप चेंडू असतील बाकी 5 चेंडूचा वाजविकेल संपला गेलाय. शेवटचा अंतिम चेंडू अद्याप चांगली गोलंदाजी राहिली आहे विनोद भगत याची, कारण मागच्या सामन्यामध्ये जवळजवळ एक षटक फेकला होता, 15 धावा खर्च केल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये 7 धावा अद्याप खर्च केल्यात. अद्याप एक चेंडू आहे ना बाकी असेल तर समोर फलंदाज पाहत आहे प्रतीक पाटील, एक हार्डर फलंदाज, मागच्या सामन्याचा हिरो, हिटमॅन ऑफ वहाल टेनिस क्रिकेट. हो, ब्लॉकर चेंडू खोदून कायचा प्रयत्न स्वतःच्या फॉर्ममध्ये फंबल झाला. आपण पाहताय विनोद भगत या फंबलिंगचा फायदा बॅटिंग संघाला मिळाला. सिंगल धाव झाली ऍड अंतिम चेंडूवरती आणि धावा लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 8 धावा 1 विकेट. डीजे गेलाय. सेकंड ओव्हर आपण पाहताय कोंबडभोजे संघाचा अजून एक वेगवान गोलंदाज आदित्य सावंत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल चांगली गोलंदाजी केली होती या खेळाडूने, परंतु या मॅच मध्ये सुद्धा तीच अपेक्षा ठेवून मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय, कारण आपला संघ मात्र नक्की जिंकला तर थाटा माटात फायनल मध्ये प्रवेश करेल. चला स्पीडअप करा, टाइम अलर्ट असेल. आपण पाहताय दोन्ही संघ आपण याची विनंती घ्या. स्ट्राइक एनवरती फलंदाज पाहताय रोहित प्रतीक पाटील. येस, कोंबडभोजे संघ जेव्हा या मैदानावरती उतरला गेला ना तेव्हा मात्र नक्कीच थाटा माटात ही ट्रॉफी मात्र नक्कीच उचलून गेली. हे मात्र नक्कीच आमची आयोजन कमिटी सांगतात. तेच मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये सुद्धा केला करून दाखवलाय. पहिला चेंडू आक्रमण स्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मॅट टाकून फिनिश केलाय. बॉलला प्रतीक पाटीलच्या पॅड मधून लांब वरचा षटका. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवला गेलाय. स्वॅग से करेंगे स्वागत केलाय. बॉलिंग मार्क होती पाहते आपण आदित्य याचं. पहिल्या चेंडूवरती स्लॉट मध्ये पडला, त्याला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण ठोकून या मॅचचा खरं तर पुन्हा एकदा कमबॅक करताना टीम पाहताय वाल संघ. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च करतोय विनोद भगत 8, परंतु त्यानंतर आक्रमण पहा प्रतीक पाटील याचं. पहिल्या सामन्याचा सामनावीर या मॅच मध्ये सुद्धा आग ओकणारी फलंदाजी करतोय आणि हेच करावं लागेल टीम जिंकण्यासाठी. आज आपण पाहताय वाल संघाचा हार्ड हिटर, हिटमॅन ऑफ वाल टेनिस क्रिकेट प्रतीक पाटील. बॅटकिटची कडा, चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल्स जातोय, तोपर्यंत चेंडू उचला फेकेल, फक्त सिंगल धाव. आता स्ट्राइक इन होती फलंदाज आपण पाहताय समीर नाईक, चौकात ठोकणारा फलंदाज. 1 धाव झाली ऍड. या चेंडूवरती धावा लागल्या तर तब्बल 15 धावा 1 विकेट. विकेट मात्र नक्कीच लवकर पडली बाद. आपण पाहिजे प्रयश कोहली, त्यानंतर प्रतीक पाटील मैदानावरती आला आणि प्रतीक पाटीलचा मैदानावरती सुरू झाला बोलबाला. षटकार मात्र नक्कीच ठोकला. त्यानंतर समीर नाईक पाहताय एक चौकार, एक दुहेरी आणि एक सिंगल देऊन मात्र नक्कीच आपल्या टीमला पुण्याचं काम सध्याच्या घडू चालू आहे. 3 षटकाची लढत आहे, चांगली दमदार सुरुवात झाली. अद्यापर्यंत 8 चेंडूचा वाजविकेल संपला गेलाय आणि धावा लागल्या धावपटलावरती. आपण पाहताय 15 धावा. समोर फलंदाज पण पाहताय समीर नाईक, ते बॉल ट्रॅक वरती नो डाऊट. आदित्य 4 चेंडू अद्याप बाकी असतील. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय राईट मोर द विकेट.
स्विच घ्यायचा प्रयत्न आडव्या बॅटने, परंतु डॉट चेंडू फेकला गेला. चांगला कमबॅक, षटकार खाल्यानंतर कमबॅक कसा असावं हे मैदानाच्या आतमध्ये आदित्य दाखवताना षटकार नक्कीच ठोकला गेला. आपण पाहिलं असेल फलंदाज प्रतीक पाळीच्या माध्यमातून, त्यानंतर सिंगल धाव, त्यानंतर डॉट. हे कमबॅक आहे आदित्य आणि टीम कोंबडवेस संघाचं, आणि हेच करावं लागेल आज तुम्हाला या मैदानावरती. तेच मैदानाच्या आतमध्ये कोंबडवचे जे अजून एक स्पीड गन आदित्य करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू अद्याप बाकी असतील या दुसऱ्या ओव्हर मधले. हो, आडव्या पाडण्याचा प्रयत्न, चेलची नामी संधी पकडलाय चेल, आणि एक चौका ठोकणारा फलंदाज समीर नाईकचा संपतोय खेळ. विकेट क्रमांक 2 टीम वहाल संघ. आणि शिट्ट्या वाजायला मात्र नक्की सुरुवात झाल्यात. का मात्र नक्की शिट्ट्या वाजू नये, कारण या षटकाचा विचार करता सुरुवात दमदार झाली होती. षटका ठोकला होता प्रतीक पाटीलने, त्यानंतर कमबॅक कमबॅक आणि कमबॅक. बॉलिंग मार्क मध्ये पाहते आपण कोंबडगुजे संघाचा आपण आदित्य याला. शेवटचा चेंडू असतील बाकी 1, आणि स्कोरकडे धावा लागल्या आता तब्बल 15 धावा. त्याचबरोबर आपण पाहता या मास्टर सीताबाई सदानंद पाटील जी नक्कीच त्यांचा शुभागमन झालाय. सीताताई यस आपण पाहिलं असेल माजी उपमहापौर पनवेल महानगरपालिकेचे दमदार मात्र नक्कीच ताईंचं मात्र नक्कीच शुभागमन झालाय. त्यांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम आले सर क्रिकेट रसिकांचं. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या खरं तर आपण पाहताय पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. षटकाला समाप्त, 2 षटकाचा वाजविकेट संपला गेला. धावा लागल्या आता स्कोरकडे जब्बल 15 धावा, त्यामध्ये 2 विकेट. प्रयास कोहली त्याचबरोबर आपण पाहताय समीर नाईक. 2 षटकाचा वाजविकेट संपला गेला 15. त्याचबरोबर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8, त्यानंतर या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 7 आणि एक मोठी विकेट. विनोद भगतने 8 धावा खर्च केले होते, त्यानंतर आदित्य आला. पहिल्या चेंडू षटका ठोकून सुद्धा या 5 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च करत 1 आणि एक मोठी विकेट. शेवटचा अंतिम षटक. खरं तर आपण पाहताय या स्पर्धेला खरं तर यांचं नाव लाभलं गेलंय आराध्य स्पोर्ट पाटणोली ग्रामस्थ मंडळ चषक 2025 चा थरार आपण पाहताय. ज्या नावाची खरं तर ही स्पर्धा आहे ना, त्यांचं मात्र नक्कीच या मंचकावरती शुभागमन झालंय. ते खरं तर ताई आमच्या सोबत मात्र नक्कीच जोडले गेल्या. आराध्य अनिरुद्ध पाटील खरं तर आपण पाहताय पाटोळे संघाचे बिग फॅकर, आणि सर्व म्हटलं तरी अवघड नाही आहे. जेव्हा मात्र नक्कीच टीम खचले गेले तेव्हा मात्र नक्कीच त्या टीमला एक मोटिवेशन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून राहिला. ते आपण पाहताय अनिरुद्ध पाटील, त्यांच्या घर तर मुलगी आपण पाहताय आराध्य अनिरुद्ध पाटील यांचं मात्र नक्की झालं शुभागमन. त्यांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. हो, 8व्या पटने खूप मोठा षटकार पाहायला मिळाला. ताईंचा मात्र नक्कीच षटकारात स्वागत केलाय. लांबवरचा प्रतीक पाटीलच्या पॅट मधून बिग हिट षटकार.
थँक्यू डीजे मास्टर. या षटकाची खरं तर आपण पाहताय पहिला चेंडू आव्हान तर त्यानंतर दिनेश वरती चढवलेला प्रतिहल्ला अप्रतिम फटका पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर खरं तर गुडघा वाकवत चेंडूला पाठवून दिला आमच्या कॉम्बॉक्सच्या पाठीमागे लांबवर षटकार ठोकून या मॅचला खरं तर पुन्हा एकदा कळत देण्याचं काम प्रतीक पाडेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावा लागल्या धावपटलावरती तब्बल 22 धावा. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. हडबडने नक्कीच घ्यायचा प्रयत्न होता प्रचंड वेगाने खरं तर फिल्डर होता फंबल तोपर्यंत चांगला बॅकअप. नौशान मागच्या 2 सामन्याचा हिरो या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपल्या टीम साठी खरं तर 2 धावा अडकवतोय आणि हेच करावं लागेल या मॅच मध्ये. एक धाव मात्र नक्कीच या मॅच मध्ये खूप काही सांगून जाईल. हे घडलं होतं आपण मागच्या 2 सामन्यामध्ये पाहिलं असेल. एक चेंडू 3 धावेची गरज षटकार ठोकला ओवळे संघाचा आपण फलंदाज. त्यानंतर सेम मॅच आपण पाहिलं असेल कोंबडवे संघाचा. नो डाऊट नौजनने मात्र नक्कीच सामना फिनिश केला होता. 24 धावा. हो आडव्या पाडणे घ्यायचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग होत नाही. या पॅटच्या रनमध्ये चेंडू येत नाही. थोडा फंबल तिथं पहा विनोद भगत चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या एक धाव पळून काढ 2 धाव पळून काढले आपण तो स्ट्राईक एंड वरती. नो डाऊट प्रतीक पाटील पुन्हा एकदा आलाय. हे खरं तर डोकीदुखी मात्र नक्कीच ठरले गेले टीम कोंबडवे संघाची. धावा लागल्यात 26 धावा. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम महाल संघ 3 षटकात 3 चेंडूचा अद्याप खेळ बाकी असेल. 26 धावा लागल्या स्कोर करती. एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सध्याच्याकडे चालू आहे. टीम आपण पाहिलं असेल वाल संघाचा आणि प्रतीक पाटील याचा आणि मैदानाच्या आतमध्ये ते काम करताना 3 चेंडू अद्याप पहिल्या पूर्वार्धात बाकी असतील. पुढे सरसवट डान्सिंग अटॅक. चेंडू खूप वेळ हवात आहे. लॉंग ऑफचा फिल्डर आहात तैनात आणि प्रकरतोय अप्रतिम झेल. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार ठोकणारा प्रतीक पाटीलचा संपतोय खेळ. मोठी विकेट 2 षटकार ठोकणारा फलंदाज प्रतीक पाटील बॅक टू डगआउट झाला. परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय न्यू बॅट्समन घनश्याम पाटील. 2 चेंडूचा अद्याप खेळ बाकी आहे. षटकार ठोकल्यानंतर चांगलं कमबॅक आपल्याला पाहिलं असेल. पहिला चेंडू आव्हान तर त्यानंतर षटकार त्यानंतर 2 त्यानंतर मोठी विकेट प्रतीक पाटील याची. 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. 26 धावा लागल्या स्कोर करत होती. 26 लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम हा संघ घनश्याम आपल्याला पाहत आहे न्यू बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. 2 चेंडू फेस करण्यासाठी तर बॉल ट्रॅक वरती नो डाऊट दिनेश याला पाहताय आपण. 26 धावा लागल्यात. बॅटची गडा ब्रश होऊन चेंडू पाठीमागे. शुभमच्या हातामध्ये मात्र नक्कीच विसावतोय आणि आल्या घरती परतावा लागतोय पुन्हा एकदा घनश्याम याला. विकेटची नामी संधी पकडलाय झेल आणि अजून एकदा का बसला टीम वाल संघाला. घनश्याम थँक्यू डीजे मास्टर. अजून एक विकेट मात्र नक्कीच प्राप्त केलाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहताय गोलंदाजी मार्गवरती दिनेश. पहिले चेंडू अव्वल तर त्यानंतर षटकार त्यानंतर 2 विकेट. जे काम केलं होतं आदित्याने तेच काम करताना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दिनेशला पाहताय. तर शेवटचा अंतिम चेंडू टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेस करेल धीरज पाटील ऑन अ स्ट्राईक. ऑडव्या पाडणे घ्यायचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही. प्रचंड वेगाने नौजन्य येतोय. चेंडू उचलते फेकते तोपर्यंत दुसरी धाव घ्यायचा प्रयत्नात विकेटची संधी पटकावतो आणि अंतिम चेंडू होती मात्र नक्कीच एक धाव अजून जोडली जाईल आणि एका धावेनं स्कोर करते अजून एक धाव जोडली जाईल. धावा लागल्यात 27 धावा आणि 28 धावांचं एक विजय उद्दिष्ट मात्र नक्कीच ठेवलं गेलं. 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 28 धावेची गरज. डीजे
तर त्यामध्ये असणारा घनश्याम, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्कायरा 11 वहाळ, आकाश दादा पाटील हे खरं तर पॅकर्स आहेत. स्कायरा 11 मी ज्यांचा नाम उल्लेख केला. चला मॅच कडे जाऊया. वहाळ टीम मैदानावर खेळतोय. समीरजी पाटील आपण कुठे असाल तर नक्कीच यावं या व्यासपीठावर. चला स्पीडअप करूया. अजून एक मॅच खेळायची आहे. चला लवकर स्पीडअप करा. 1-1.5 वाढलाय बघा. तुम्हाला जास्त वेळ घेतला तर अजून षटक कमी केले जातील. नक्कीच आम्हाला वेळेचं बंधन आहे म्हणून आम्ही षटक कमी करतो. याचं कारण एकच आहे बघा. कालच्या रात्रीमध्ये आता पण पोलीस आम्हाला यंत्रणा येऊन अगदी वॉर्निंग केली आहे की लवकर मॅच फिनिश करा. त्यामुळे प्लीज खेळाडूंना विनंती आहे की जास्त घाई करा. टाइम अलर्ट असेल दोन्ही पंच. चला टाइम अलर्ट करा प्लीज. 18 बॉल आणि जिंकण्याकरता 28 धावांची गरज. कोंबड विजय संघानं खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये आणि तिथे मात्र आता या उत्तरार्धातला खेळ आपण पाहूया. तमाम क्रीडा रसिकांचं करूया स्वागत. स्वप्नील पाटील वहाल, जर या मॅचचा आनंद घेत असाल तर तुमचंही सहर्ष स्वागत. आपण या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. स्वप्नील पाटील वहाळगावचे युवा कार्यकर्ते आमचे अगदी जवळीक. आपणही मॅचचा आनंद घेत असाल समीर पाटील साहेब आपणही यावं व्यासपीठावर. करूया मॅचची सुरुवात. वहाळ विपक्ष कोंबड विजय उलवेर नोट परिसरातील हे दोन्ही संघ सेमी फायनलचा मॅच खेळत असताना व्यासपीठावरनं या गावच्या आघाडी महिला अर्थातच उपमहापौर सीताईंचे देखील आपण पाहतोय. स्वागत करूया. त्या मॅचचा आनंद घेताना सीताताई सदानंद पाटील सलामीचा षटक घेऊन येतो गोलंदाज. मॅच बॅक टू क्रिकेट. ओपनिंग जोडी मैदानात मनोज आणि त्याच्या सोबत शुभम आणि मनोज. तर गोलंदाज असेल वहाळ टीमचा प्रतीक पाटील. चला मॅचला करूया सुरुवात. गेम इज ऑन. सेमी फायनलचा हा सामना असेल. जिंकेल तो ओल्ड टीमच्या विरोधात खेळेल फायनलची लढत. जिंकण्यासाठी गरज 18 बॉल 28 धावा. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल स्टेट ड्राईव्हचा फटका मिळेल फक्त मनोजला. एक सिंगल. एका धावेनं सुरुवात झाली आहे. ही नामी संधी आहे उलवा नोट परिसरातील ताकदवान संघ स्कायरा 11 वहाळ. बघा या वहाळ टीमनं या वर्षामध्ये या सीझनमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे आणि तो वहाळ संघ खेळत असताना 28 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या बॉलवर आली सिंगल. आता मात्र येणारे बॉल असतील 17 आणि 27 धावा उरल्या आहेत. ऑन स्ट्राईक शुभम कोळी बांधवांचा संघ. आज आपण पाहतोय कोळी बांधव दर्याचा राजा कोहली राजा आमचे अंपायर विशू कोहली. वाद झाला होता परंतु शुभम कोहलीनं पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका केलाय. पुन्हा एकदा मिळेल सिंगल. एक धावेनं आता धावफलकावर 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्या आहेत. प्रतीक पाटील 2 मनोज भगत. हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. आज आम्ही खरोदर सातत्यानं आराध्या स्पोर्ट्सच्या आयोजकांचं कौतुक का करतो कारण पहिल्या वर्षामध्ये एवढी मेहनत आणि एवढं दर्जेदार आयोजन. हा चेंडू आडव्या वाट्याने गेलाय मनोजनं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे इथे उभा. घनश्याम ज्याचा वाढदिवस आहे बर्थडे बॉय. घनश्यामला खूप शुभेच्छा देऊया. यस घनश्याम कॉम्बॉक्स मधून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. टेनिस क्रिकेटचा हा खेळ तुझा उत्तरोत्तर वाढत जावो आणि तुला उदंड आयुष्य लाभो हीच खरी तर शुभेच्छा असेल. बॅक टू क्रिकेट. सिंगल अशा धावा आल्या आहेत धावफलकावर. हा चेंडू खरं तर यस आपण पाहतोय अगदी फर्स्ट सेकंड स्लिपच्या दिशेनं हा चेंडू गेला होता. सिंगल आली. प्रत्येक बॉलवर एक अशी धावा धावफलकावर आल्यानंतर संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 4. आता 14 बॉल 24 धावांची आवश्यकता. 14 बॉल 24 रन्स. अभिजित पाटील करता अभि पाटीलचं मी कौतुक करेन. श्री स्वामी जनसेट जनरेटर त्याने आम्हाला पुरस्कृत केलंय
आज स्कोरिंगच्या भूमिकेत. हो, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप फॉरवर्ड अँड प्ले, एक पाऊल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र डॉट बॉल जातोय. धर्मेश पुरण पाटील यांना विनंती आहे की आमच्या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. धर्मेश पुरण पाटील ज्यांच्याकडनं आम्हाला बॉल्स पुरस्कृत केलेत. आणि संजीवन मात्रे आमचे आचारी, उत्तम आचारी, आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. हा अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह वाईडेस्ट लॉंग ऑफ कडे जाईल, चेंडू मिळेल फक्त सिंगल. संजीवन मात्रेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. बघा, आमच्या आचारी म्हणून त्यांनी भूमिका साकारली. पिच रिपोर्टर, पिच बनवण्याचं कामही त्यांनी केलं आहे, म्हणजे खूप सिंहाचा वाटा आहे. गणेश म्हात्रे ज्यांनी सर्कल देखील आखला, आम्हाला बायसिकल जरी त्यांनी पुरस्कृत केली तरी बाउंड्री सर्कल आखण्याचं काम गणेश म्हात्रेंनी केलं आहे. म्हणजे नुसतं मानसिक श्रेय नाही आहे, तर आर्थिक श्रेय देखील या मंडळींनी केलं आहे. जेवढे आयोजक आहेत ना, खरं तर आराध्या स्पोर्ट्स पाटणोलीचे, त्यांचं मी जेवढं कौतुक करेन तेवढंच कमी आहे. नुसतं मानसिक नाही आहे, आर्थिक देखील सहकार्य आहे. +40 पाटणोली टीमचं मी आवर्जून उल्लेख करेन आणि त्यांचं कौतुक करेन की 40+चे जेवढे खेळाडू आहेत ना पाटणोली गावचे, त्यांनी ग्राउंडसाठी खूप चांगलं योगदान दिलं आहे. अगदी रात्र कमी पडेल त्यांचा कौतुक करण्याकरता दीपक पाटील, प्रमोद पाटील, संजीवन म्हात्रे, प्रदीप पाटील, दिलीप पाटील, मोहनदास पाटील, अनिरुद्ध पाटील, किरण पाटील, सतीश पाटील, गणेश म्हात्रे, अमित पाटील, कांचन पाटील, प्रताप पाटील, समाधान पाटील, विलास पाटील, प्रताप पाटील, नरेश पाटील आणि जयदीप म्हात्रे दमडे, जयदीप दमडे. जेवढं कौतुक तुमचं करावं तेवढं कमी आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला ओव्हर समाप्त. संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त 5. टिट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलंय वहाल टीमनं. जरी धावा कमी असल्या ना तरी मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलंय. आता 12 बॉल 23 धावांची आवश्यकता. 12 बॉल 23 धावा. आमची चिमुकली आराध्या देखील या मॅचचा आनंद घेत आहे, कारण तिच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन आहे. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली ग्रामस्थ मंडळ चषक 2025. 12 बॉल 23 धावा. ओहो, फुटवर्कचा जास्त वापर केला. हुक करण्याचा प्रयत्न, किंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर कडे, फक्त मिळेल सिंगल. एक धाव आली आहे. सचिन पाटेकरनं तर खरं तर 5 रात्रीमध्ये वेगळीच भूमिका साकारली आहे. आमच्या सर्व टीम्स गोळा करणे, मग पिच आखणे, मग लाईव्ह अरेंज करणे, त्यानंतर मात्र प्रत्यक्षात बक्षीस लावणं, साऱ्या भूमिका सचिन पाटेकरनं साकारल्या आहेत. सचिन पाटेकर तुमचंही मनापासून आभार मानेन. हा, बादशाह सचिन पाटेकर, क्या बात है. यस, इट्स अ डॉट बॉल. यस, रिव्ह्यू. हा, पार रिव्ह्यू चेक केला जाईल. यस, बॅट्समन रिव्ह्यू. यस, डेफिनेटली बॅट्समन रिव्ह्यू असेल. वाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आज शेवटची रात्र आहे, कारण याच्यासाठी केला अट्टाहास की शेवटचा क्षण गोड व्हावा. शेवटचा क्षण गोड होण्याकरता ही स्पर्धा खरं तर सुरू आहे. आणि सचिन पाटेकरचा आवाज, जसा आम्ही नाव घेतला, सर्वांनी जल्लोष निर्माण केला, कारण त्यांची भूमिकाच वेगळी होती या स्पर्धेमध्ये. यस, डिसिजन नाव पेंडिंग. वाईट बॉल आहे की नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी, अंपायर कॉल. फटाक्यांची आतषबाजी अजूनही रात्री होणार. फायनल झाल्यानंतर दिवाळी साजरी होणार या मैदानावर. साजिद भाई बच कर रहना. हमारे छोटे बकासुर है वो, बिल्कुल कैमरा ऑपरेट करते हुए. हा चेंडू सरळ से ड्राईव्ह केला, एक सिंगल आली आहे. बघा, जरी धावा कमी असल्या ना तरी वहाल टीमचे गोलंदाज आता पूर्णपणे जगडून ठेवतायत. इकडे नवजल भोईर वॉर्मअप करतोय, ही मला कधी संधी मिळेल. मागच्या 2 मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स नवजलचा राहिला आहे, त्यामुळे विनोद भगत आणि शुभम कोहली. आता धावांची गरज असेल. चेंडू आणि धावांचं अंतर 9 बॉल 21. 9 चेंडू 21 धावा. 21 रन्स टू विन रिमेनिंग 9 डिलिव्हरीज. गोलंदाज
घनश्यामचा हा बॉल बर्थडे बॉय. इथे मात्र घनश्यामला मिळते सफलता. फलंदाज बाद मनोज भगत. साऱ्या वहाळ गावचा. आता मात्र पाहायला मिळते घनश्यामची तुफानी गोलंदाजी. जबरदस्त कामगिरी. आता नवजल भोईर मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि धावांचं अंतर आता कठीण होत चाललंय, कारण जिथे मात्र आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावर फक्त 7 लागली आहेत. दुसरं षटक सुरू आहे. आता उर्वरित 7 बॉल 8 बॉल आणि 21 धावा. 8 बॉल 21. 2 बॉलवर नवजोल इथे मात्र मोठा हिट खेळेल का? मॅचला कमबॅक करून दे, कारण कोंबडभुजे संघाला ही नामी संधी आहे. लो स्कोरचा मॅच. इथे हाही बॉल हवेमध्ये. एक सिंगल. अगदी पायानं बॉल फुटबॉल सारखा अगदी गोलंदाज घनश्यामकडे आला. एक सिंगल आली. आता 7 बॉल 20. जर षटकार आला तर 14 राहतील. जर चौकार आला ते 16 राहतील. अशा पद्धतीचा हा सामना. त्यामुळे शुभम कोहली ऑन स्ट्राईक. मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण 16 ज्या पद्धतीने 7 बॉल 20 ची गरज आहे. परंतु नाही आहे. घनश्याम चमकतोय. चमकदार कामगिरी करतोय. फक्त एक सिंगल आली आहे. चांगले षटक हाताळलं घनश्यामनं. या ओव्हरमध्ये देखील कमी कंजूसी गोलंदाजी, कमी धावांची खेळी केली आहे. फक्त 4 धावा. गोलंदाजी आवडली असेल या सिच्युएशनला घनश्यामसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. फक्त 4 धावांची गोळ या ठिकाणी गोलंदाजी साकारली घनश्यामनं. आजचा बर्थडे बॉय. सहा बॉल आणि 19 धावांची आवश्यकता राहिली आहे. 6 चेंडू 19 धावा. मी उल्लेख केला होता की आमच्या आयोजकांनी नुसती मानसिक मेहनत नाही केली, तर आर्थिक देखील योगदान दिलंय. त्यामध्ये सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत करणारे नितीन पाटील, विजय पाटील, त्यानंतर संजीवन म्हात्रे, दिलीप पाटील, सतीश पाटील, विलास पाटील आणि महेंद्र दमडे एमडी बाय. सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. 13 पत्ती ग्रुप रमे. 13 पत्ती ग्रुपचं देखील खूप चांगलं योगदान. आज त्यांचंही मनापासून आवर्जून उल्लेख करावा असं वाटतंय. मेहनत ज्यांनी केली आहे त्यांचं सर्वांचं मनापासून. आणि 13 पत्ती ग्रुप म्हटलं ना तर नुसता या ठिकाणी वेगळाच चर्चा इथे ऐकायला मिळते. अध्यक्ष कोण? अध्यक्ष 13 पत्ती ग्रुप. जंगली रमीचा गीत नक्कीच ऐकायला मिळेल. परंतु इथे 6 बॉल 19 गरज. वाईड बॉल. आता 18 राहिले आहेत. गोलंदाज असेल गोलंदाजच्या उंबरठ्यावर. सुजलचं षटक आहे. 6 बॉल 18 ची गरज. इथे मात्र पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक बॅट्समन. क्षमता आहे शुभम कोहलीकडे. ती क्षमता आहे. शुभम कोहली काही करू शकतोय आणि त्याच्यासोबत असलेला नवजोल. परंतु आता सुजल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. धावा जास्त आहेत सुजलसाठी. या धावा जास्त आहेत, परंतु त्या धावा जास्त असताना फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील. 6 बॉल 18. शॉर्ट पिच बॉल. प्रेशर आहे सुजलवर. अजून एक वाईड बॉल फेकतोय. आता 6 बॉल 17. मगाशी 6 बॉल 17 खरं तर आपण बघितल्या तर ओलेट संघाच्या खेळाडूनं आयुष म्हात्रेनं पार केल्या होत्या. 6 बॉल 17. 17चा खतरा लागला होता बेलवली टीमला. इथे मात्र तो खतरा लागेल का वहाल टीमला. 6 बॉल 17. ओहो ओहो खतरा लागलाय. वाईडिश लॉंग ऑनला.
शुभम कोहलीच्या बॅट मधून सुटली बंदुकातली गोली, षटकार. रमी, जंगली रमीनं बर्बाद केले बऱ्याच जणांना. त्यामुळे गीत तुम्ही ऐकलात त्याला खेळाडू कक्षामधून आवाज जास्त देऊ नका. आता 5 बॉल 11, 5 चेंडू 11. आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला सूचना आली आहे. येस, थोडासा असतो जोश. पाच बॉल 11 धावा. मित्रांनो, आपण पाहतोय खरं तर एवढ्या रात्रीमध्ये देखील आपण ही स्पर्धा खेळतोय. सीताताईंचं मनापासून आभार मानूया जी परमिशन तुम्हाला मिळाली. 5-11चं या ठिकाणी गणित इथं असताना एक सिंगल आली आहे. कम्माल इथं क्षेत्ररक्षण नौजलनं घाई दाखवली होती, परंतु इथे मिळाली एक धाव. 4 चेंडू, आता 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावा. या स्पर्धेतली मालिकावीर प्राइस काय आहे? आणि ज्या पद्धतीनं आपण विचार केला तर आमचे ग्रामपंचायत उपसरपंच अनिरुद्ध पाटील यांच्याकडनं ते प्राइज आहे. काय आहे? अनिरुद्ध पाटील साहेबांचं सस्पेन्स प्राइज मालिका वीर काय असेल? बबलू भाऊ, ज्यांना लहानानं बबलू म्हणतायत, अर्थात तर अनिरुद्ध पाटील. बैल दे एकाला, होऊन जाऊ दे. वासरू, हा साइड ऑफ स्टार, व्हाईट बॉल. आता अतिरिक्त 1 रन आले. आता चेंडू आणि धावांचं अंतर 4 बॉल 9. 4 बॉल 9. मॅच मध्ये मजा आहे, मॅच मध्ये अजूनही मजा आहे. गोलंदाज सुजल गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. 4 बॉल 9 ची गरज. प्रेशर प्रेशर. नवजल भोईर या अगोदरच्या 2 मॅच नवजलनं जिंकून दिल्यात कोंबड भुजे संघाला. मंगेश स्मृती आता म्हटलं ना तर मंगेशच्या नावानं हा संघ खेळतोय. स्मृतीला उजाला देतोय आतापर्यंत. बघा, 4 बॉल 9 ची गरज. अगोदरच बॅट फिरली आहे नवजलची. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. ब्लाइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आहे. आता 3 बॉल 9. 3 चेंडू 9. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. स्कायरा 11 वहाल टीम या वर्षामध्ये ग्रीन फॉर्म संघ म्हणून ओळखला जातो. त्या संघासमोर 3 बॉल 9. काय घडेल या बॉलवर? परंतु इथे चेंडूला फिरवला जातोय सातत्यानं. नवजल मात्र अगदी वारंवार भिरकावून देण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक डॉट बॉल. आता 2-9. सेम मॅच ओले विपक्ष बेळवली. 2 बॉल 9. आयुषने दोन्ही षटकार ठोकले होते, परंतु इथे नवजल भोईर काय करेल? 2 बॉल 9 ची गरज आहे. सेम मॅच सेम सिच्युएशन आहे. फक्त एंड दुसरा आहे. या खेळपट्टीवरचा एवढंच फरक आहे. फक्त 2 बॉल 9 ची गरज. काय करणार हा गोलंदाज? गोलंदाजच्या उंबरठ्यावर सुजल टू नवजल. खूप अगदी कुशल मुवमेंटला हा मॅच आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे. कुशल मुवमेंट मध्ये असणारा हा मॅच. हा मात्र यस, इथे काय घडलं मैदानावर? प्रत्येक पाटील मला वाटते त्या ठिकाणी होता. चेंडू अडवलाय. अंपायर सिग्नल 22. यस, कधी करायचं इशू गोली? यस, माफी असावी. आज गुरुवार आहे ना, नाही तर 5 किलो मच्छी खाणारा हा माणूस आहे इशू कोहली. जवळजवळ 5 किलो आणि 5 किलो राईस खाणारा माणूस आहे. हा, शुक्रवार लागलाय. एका टायमाला 5 किलो जरी तांदूळ दिलं ना शिजवून तरी खाईल, आणि 5 किलो मच्छी. इशू कोहली एवढा भार आहे कारण कोहली बांधव आहे. दर्याचा राजा कोहली राजा आहे. हा ताजी मच्छी त्याच्याकडे असते. आता